हिवाळ्यामध्ये मेथीचा सीझन असल्यामुळे बाजारामध्ये मस्त टवटवीत ताजी आणि हिरवीगार अशी फ्रेश मेथी मिळते। मेथी कितीही आवडत असली तरी नेहमी तीच सुकी भाजी किंवा डाळ भाजी खाऊन खूप कंटाळा येतो। म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी शेअर करणार आहे। ही लसुणी मेथी चवीला इतकी छान होते की विश्वासच बसणार नाही। ही लसुणी मेथी आपण घरी बनवली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 4 ते 5 व्यक्तीसाठी आपण ही लसुणी मेथी करणार आहोत। त्यासाठी इथे मी मेथीची एक मोठी जुडी आणि वजनी 300 ग्रॅम एवढी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। मेथीच्या कोवळ्या काड्या सुद्धा यामध्ये घेतलेल्या आहेत। आता मेथी अशा पद्धतीने बारीकसर कापून घ्यायची आहे। आता या कढईमध्ये आपण अर्धी पळी तेल टाकणार आहोत आणि एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। लसूण पाकळ्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। लसूण खूप जास्त लाल नाही करायचा, पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। लसूण व्यवस्थित असा परतून झाला की आता आपण यामध्ये बारीक कापलेली जी मेथी आहे ती टाकूया। मेथी सुरुवातीला जरी खूप जास्त दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप थोडीशी होते। आता ही मेथी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर मेथी परतण्याआधी आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहोत। तर एक पाव चमचा मीठ मी यामध्ये टाकला आहे आणि आता ही मीठ मिक्स करून ही मेथी एक 3 ते 4 मिनिटे मस्त अशी परतून घ्यायची आहे। मेथी परतताना बघा मेथीला अशा पद्धतीने पाणी सुटते, तर हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता मेथीला भरपूर असं पाणी सुटलं आहे। तर हे सुकेपर्यंत मेथी परतून घेऊया। तर बघा आता मेथीमधलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे। तर आता ही मेथी काढून घेऊया आणि लसुणी मेथीसाठी मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे। तर त्यासाठी 1 ते 1.5 चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे। 1 ते 1.5 चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, याची साली मी काढून घेतली। 1 ते 1.5 चमचा भाजलेले पांढरे तीळ आणि 3 ते 4 काजू। काजूमुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि भाजीला मस्त अशी रिच टेस्ट येते। पण तुम्हाला जर काजू नसतील टाकायचे तर नाही टाकले तरी काही हरकत नाही। आता यामध्ये पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करूया। तर बघा अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी पेस्ट इथे मी करून घेतली आहे। भाजी करण्यासाठी या कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे व्यवस्थित तडतडली की यामध्ये बारीक कापलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या। लसुणी मेथी आहे त्यामुळे यामध्ये लसूण भरपूर वापरायचं आहे। आता जिरे आणि लसूण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। जिरे लसूण व्यवस्थित तळून झाला की 2 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घातले आहेत आणि 2 हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापली आहे। आता हा कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा झालेला आहे। तर आता इथे मी एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने क्रश करून घेतला आहे। तुम्ही याची पेस्ट करून टाकली तरी काही हरकत नाही। टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो मस्त मऊसर होईपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। तर बघा टोमॅटो मस्त मऊसर असं झालेला आहे। टोमॅटो परतून झाला की बघा याच्या कडेने अशा पद्धतीने तेल सुटायला लागते। आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया। अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट बनवली त्यामध्येच 1 वाटी पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं आणि ते पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। ही पेस्ट टाकल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा धनेपूड आणि गरम मसाला सुद्धा याच्यामध्ये मस्त असा मिक्स करून घेऊया। जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तोच गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटे ही पेस्ट शिजवून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटे हा सगळा मसाला शिजवून घेतला। तुम्ही बघू शकता मसाला मस्त असा शिजलेला आहे, याला छान असं तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने मसाला शिजवून घेतल्यामुळे भाजीचा रंग आणि भाजीची चव खूप छान येते। आता यामध्ये परतलेली मेथी घालून मिक्स करायचं आहे। मेथी यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। तर लक्षात ठेवा पाणी गरम करूनच टाकायचं आहे। ही भाजी खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीची करायची असते, त्यामुळे अंदाज घेऊन यामध्ये पाणी टाका। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे।
मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची रंग आणि चव खूप छान येते। तर एक 3 ते 4 मिनिट ही भाजी शिजवून घेऊया। मीडियम गॅसवर एक 3 ते 4 मिनिट ही भाजी शिजवून घेतली आणि मस्त अशी लसूणी मेथी इथे तयार आहे। तुम्ही बघू शकता भाजी खूपच मस्त अशी झाली आहे आणि मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटलेला आहे। भाजी खूप जास्त पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही अशा पद्धतीची करायची आहे। गरमागरम मस्त कडक ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम फुलक्यासोबत, चपातीसोबत, भातासोबत खायला ही भाजी खूपच मस्त अशी लागते। तर तुम्ही सुद्धा लसूणी मेथी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।